नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कुशल सोनवणे आपलं आता सगळ्यात महत्त्वाचं कृषी तज्ञ शेती सल्लागार आपलं YouTube चॅनल आहे. या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मी आलेलो आता मी जो रेग्युलर कन्सल्टन्सी करतो आणि प्लॉटचा व्हिडिओ टाकत असतो. इतर प्लॉटचे देखील टाकतो. आता उद्या कदाचित जुन्नरमध्ये असेल, जुन्नरच्या शेतकऱ्यांनी संपर्क करून घ्या. आणि जर बघितलं आपण तर आता ही जी कंडिशन बघितली आपण ती फक्त आता साधारण 25 दिवसाचं झाड झालेलं आहे. 25 दिवसाच्या झाडाची डेव्हलपमेंट बघायची असेल तर कॅमेरा थोडा जवळ घ्या. डेव्हलपमेंट दाखवा, फुटवा दाखवा. एकदम तुफान फुटवा काढलेला आहे आणि ग्रीनरी भरपूर आहे. त्यानंतर फुलकळी सेटिंग आता 25 दिवसाच्या हिशोबाने जर बघितली तर 100% फुलकळी सेटिंग व्हायला लागली. एक एक दोन दोन पंजे निघालेले. अशा कंडिशन मध्ये काय केलं गेलं पाहिजे, झाडाला काय गरजेचं आहे हे आपण कसं ओळखलं पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. किंवा आता जे काही जुलैचं मार्केट असेल हे कसं राहणार आहे टोमॅटोचं, त्यानंतर जुलैमध्ये येणारे काय प्रॉब्लेम आहे, पावसाळा कसा असू शकतो, या सगळ्या गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये उल्लेख करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिले आपण हे अन्नद्रव्यांची ओळख करून घेऊ. NPK हे खूप महत्त्वाचं असतं झाडाला आणि याचं मॅनेजमेंट असतं ते लहानपणापासून केलं गेलं पाहिजे. जसं आपलं लहान मुल आहे त्याला आपण काय करतो की एक लहानपणामध्येच त्याला आई वळण लावते किंवा वडील वळण लावतात. त्यावेळेस त्याचा वाला मोठा झाल्यानंतर तो त्याचं नाव करतो किंवा आई वडिलांचं नाव करतो. या सगळ्या गोष्टी असतात. तेच आपण झाडाला जर लहानपणी व्यवस्थित अन्नद्रव्यांचं नियोजन केलं तर 100% हे जे झाड आहे तर अशा प्रकारे 25 दिवसाला फुटवे काढणं, त्यानंतर त्याच्या पूर्ण जर प्लॉट बघितला तर पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला एकही ठिकाणी असं वाटणार नाही का झाड लहान राहिले किंवा मोठं राहिले. पूर्ण 2 एकरचा प्लॉट आहे. अशा पद्धतीने जे काही आपण इथं मार्गदर्शन केलं, त्यानंतर ह्या प्लॉटला आपण फुटवे काढले. यासाठी जर नियोजन बघितलं, पहिलं नियोजन आपण पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं ह्युमिक ॲसिड देणं गरजेचं असतं. त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो की मर होणं. मरीसाठी काय केलं गेलं पाहिजे, मरीसाठी साधारण बघितलं मित्रांनो मॅट्रिक्स मी सजेस्ट करत असतो. रोडोमिल 35%. त्यानंतर जर बघितलं तर बेनालॅक्झिल आहे. त्यानंतर आपलं रोडोमिल गोल्ड आहे. ते जे काही घटक आहे हे आपण जमिनीतून दिले गेले पाहिजे. त्यानंतर मरीचं जास्त प्रमाण वाढलं तर कॉपर सोडलं गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर जर बघितलं आपण तर प्लॉटला यारा असेल, अल्बर्ट सोल्युशन असेल, त्यानंतर 1144 11 असेल, हे जे काही ग्रेड आहे फुटवे काढणारे 55517 असेल महिंद्राचा, आणि हे जे काही ग्रेड हे पण दिले गेले पाहिजे जेणेकरून जास्त खर्च वाटतो परंतु फुटवे वगैरे व्यवस्थित निघतात. त्यानंतर आता बघितलं आपण तर स्प्रे नियोजन काय केलं गेलं पाहिजे. आतापर्यंत फक्त 3 ते 4 स्प्रे झालेले आहे. 3 ते 4 स्प्रेमध्ये आपण काय करतो, साधारण ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे कन्सल्टन्सीमध्ये येतात त्यानंतर तुम्हाला 2 महिन्याचं मी शेड्यूल देत असतो. 2 महिन्याचं शेड्यूल दिल्यानंतर 2 महिन्यानंतर झाडाला काय होणार आहे किंवा 25 दिवसानंतर काय होणार आहे, 20 दिवसानंतर काय होणार आहे, हे नियोजन मी पहिल्या दिवशी केलेलं असतं. ज्या दिवशी शेड्यूल देतो त्या दिवशी. तर त्या टप्प्याटप्प्याने तुम्ही जर केलं तर 100% तुम्हाला झाड सपोर्ट करतं. आता जर बघितलं त्यांनी आता टोमॅटो स्पेशल रोको आणि बोरॉनचा स्प्रे केलेला आहे, म्हणजे कळी निघालेली पण कूज होणार नाही. कंप्लीट त्याच दिवसाला स्प्रे आला. बघू शकता तुम्ही आता 2 पंजे निघाले आणि 2 पंज्यांनाच तुमचा जर टोमॅटो स्पेशल रोको बोरॉन हा स्प्रे आलाय तर कसं काय कूज होईल हो तुमची. त्यानंतर खालून जे काही आपलं फुलकळीचे ऍप्लिकेशन ते जाणार आहे ते गेल्यानंतर अजून काही नाही, एक 7-8 दिवसाला प्लॉट बांधणी बिंदणी हुके होऊन त्यानंतर एकदम जबरदस्त फुलकळी सेटिंग राहिली या प्लॉटवर, ही गॅरंटी तुम्हाला मी देतो. कारण मला माहिती 2 महिन्यानंतर त्याचं काय होणार आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर पुढचा विषय येतो तुमचा स्प्रे ऍप्लिकेशन. पहिला आपण टाकला सुपर कॉन्फिडरचा, त्यानंतर टाकला डेसिस 100 अँट्राकॉल फॉल्युक्युलर, जेणेकरून बुरशीनाशकचा चांगला स्प्रे घेतला होता कडकमध्ये. त्यानंतर पुढचा स्प्रे घेतलेला आहे आपण पेगासिसचा टाकला पांढरी माशीसाठी. त्यानंतर आता टोमॅटो स्पेशल रोको बोरॉन 1.25 महिने आपलं 25 दिवसाला 3 ते 4 स्प्रे, म्हणजे जिथं तुम्ही 6 स्प्रे होतात तिथं आपले 3 ते 4 झालेले फक्त. आणि इथून पुढे पण ही स्टेप राहते आपलीवाली, महिन्यातनं 4 स्प्रे गेले पाहिजे झाडाला. तर अशा प्रकारे आपण प्लॉटवर मार्गदर्शन करत असतो. त्यानंतर आता पुढचा विषय जुलैचं मार्केट काय असणार आहे. जुलै महिन्याचा विचार करता मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये आता सध्या काही एवढा टोमॅटो शिल्लक राहिलेला नाहीये. बांगलादेशमधून जो काही येतो तो कमी प्रमाणावर आहे आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर जे काही मागचं वातावरण होतं त्या वातावरणात प्लॉट राहिलेले नाहीये. आणि जे काही प्लॉट चालू आहे तर ते एकदम माल कमी प्रमाणावर निघून राहिला. मिरची मार्केट असेल किंवा टोमॅटो मार्केट असेल हे जुलै महिन्यात 100% तेजीला राहणार आहे. ते साधारण तुमचं ऑगस्ट महिन्यापर्यंत राहील. त्यानंतर मार्केट रिवर्स होणार आहे थोडंसं. म्हणून का आता खचून नाही जायचं, खचून नाही जाणार. कारण काय होईल, समजा वातावरणामध्ये होणारा चेंज आहे, अतिवृष्टी होणं किंवा मग जास्त पाऊस झाल्यामुळे गिरव्यामुळे प्लॉट जाणं, हे प्रश्न चालूच राहतात. त्यानंतर प्लास्टिक व्हायरसचा प्रश्न आहे जो की आपल्या प्लॉटवर येत नाही. आपण जो कन्सल्टन्सी प्लॉट करतो त्या प्लॉटवर प्लास्टिक व्हायरस येतच नाही. तो जो जुन्नर आहे, नारायणगाव पट्टा, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व्हायरसचं प्रादुर्भाव आहे. तो पूर्णपणे आपण स्टॉप करत असतो. आता जुन्नरमध्ये तिथं जिथं जातोय तिथं त्यांनी फक्त प्लास्टिक व्हायरससाठी रजिस्टर केले होते. आतापर्यंत 3-4 प्लॉट काढले, त्यांची एकही प्लॉटवर प्लास्टिक व्हायरस आला नाही. त्यानंतर जर बघितलं तर जो माझा पुढचा एक विषय अजून मार्केटच्या विषयानंतर मी जे म्हटलं होतं तुम्हाला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन इथं झालंय. त्यानंतर तुमचा मार्केटचा विषय तो पण झालाय आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन.
आपण जे काही मार्गदर्शन करतोय आपलं किटचं मार्गदर्शन असतं मित्रांनो. जे 100% तुम्ही लागवडीपासून घेतलं अतिशय उत्तम, मध्यंतरी घेतलं तरी उत्तम, जेणेकरून तुमचा फायदा कसा होईल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत असतो. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्की आपले जे काही युवा शेतकरी आहे, शेतकरी वर्ग आहे, हा जो काही आज गरजू शेतकरी आहे खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर गेला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कॉल करताना दिलेला नंबर याच्यावर कॉल करा. कॉल नाही रिसीव्ह झाला तर व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे लक्ष लवकर दिलं जाईल मित्रांनो. यानंतरच जर बघितलं तर शेतीत आता भरपूर मी गोष्टी शिकलो किंवा मग शेतकऱ्यांना सांगतोय आणि भरपूर शेतकरी आज दिवसातून 20-22 शेतकऱ्यांना भेटतो. 100-150 शेतकऱ्यांचे कॉल येतात, 200 शेतकऱ्यांचे कॉल येतात. तर प्रत्येकाचं कंडिशन काय असते की लॉस झालेला आहे. समजा आता जर तुमचा लॉस झालाय, अशा कंडिशनमध्ये लॉस भरून काढायचा असेल तर हरून नका जाऊ. हरून जर गेले तर कुठंतरी कॉम्प्रोमाइज होऊन तुम्हाला अपयश हे कायम रेग्युलर पदरात पडणार आहे. आणि लागवड करताना फक्त एक कॉल नक्की करा मला, की जेणेकरून तुमचं पुढचा मार्केटचा जो हे राहील, कॉल नाही जरी केला तुम्ही माझा नुसता व्हिडिओ जरी बघितला तरी तो व्हिडिओ बघून तुम्ही मार्गदर्शन घ्या किंवा व्हिडिओ बघून लागवड करा, जेणेकरून तुमचा 100% फायदा होईल मित्रांनो. अशा प्रकारे आजचं हे मार्गदर्शन होतं. जर व्हिडिओ आवडला तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवशाल हीच मी आपल्याला विनंती करतो. आणि प्रत्येकाचे एकदा परत पुन्हा एकदा आभार मानतो. आणि जर काही इन्फॉर्मेशन लागली तुम्हाला, तुमच्या प्लॉटवर काही अडचणी असतीलच, तर 100% मला दिलेला नंबर संपर्क करून ठेवा व्हॉट्सअपला. धन्यवाद.